ठाण्यात भीमजयंती उत्साहात। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यातील कोटनाका येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपळकर, खासदार नरेश म्हस्के, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, गटनेते पवन कदम, नगरसेवक राजेश मोरे, नगरसेवक योगेश जानकर, नगरसेविका दर्शना जानकर, नगरसेविका मिनल संखे, नगरसेवक सुधीर कोकाटे आदी स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जयंतीनिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी बोलताना शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्राचा उल्लेख करत केंद्र सरकारच्या विविध निर्णयांचे कौतुक केले। शिंदे म्हणाले, शिवसेनेकडून नारी शक्ती वंदन अधिनियमाला पूर्ण पाठिंबा देण्यात आला असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्राने घेतलेले निर्णय महत्त्वपूर्ण ठरत आहेत। पंतप्रधान मोदी यांनी महिलांविषयी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांचे त्यांनी विशेष उल्लेख करत अभिनंदन केले। महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने पंतप्रधानांचा देशाचे लाडके भाऊ असा उल्लेख शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली। राष्ट्र निर्माणाच्या दृष्टीने केंद्र सरकारने घेतलेल्या विविध धोरणात्मक निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी केंद्राच्या कामगिरीचे कौतुक केले। लोकशाही आघाडी NDA मधील तिसरा मोठा घटक पक्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले। भविष्यातही विकासभिमुख उपक्रमांना पाठिंबा देण्याची भूमिका कायम राहील असेही त्यांनी स्पष्ट केले। याच्यामध्ये जे काही आतापर्यंत गेल्या 2014 पासून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे देशासाठी निर्णय घेतले, देश आज आर्थिक महासत्तेकडे जातो आहे आणि त्याच्या मागे जे काही प्रयत्न आहे त्या प्रयत्नांमध्ये महिलांचं सक्षमीकरण, महिलांचा आत्मसन्मान, आत्मनिर्भर, जनधन योजना असेल, बेटी बचाव बेटी पढाव असेल, महिलांसाठी लखपती दिदी असेल, ड्रोन दिदी असेल, अशा अनेक योजना महिलांसाठी आहेत। त्या योजना या मोदी साहेबांनी केल्या आणि त्या सगळ्यात मोठं जे नवीन संसद झाली तर त्यामध्ये नारी वंदन, नारी सन्मान,